मॅच 7च ओव्हरची होणार आहे आणि आता फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला विनंती आहे, चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घेणं गरजेचं आहे. आणि आता टायमर सुद्धा आपण स्टार्ट करणार आहोत, याची सुद्धा आपण नोंद घ्या. 7 ओव्हर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ आता इथे देण्यात येणार आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला मॅच अर्थात इनिंगचा खेळ मात्र पूर्ण करावा लागणार आहे, याची सुद्धा आपण दखल घ्या. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना आहे, आपण खेळाडूंसाठी जे डगआउट बनवलेले आहेत, खेळाडू त्या डगआउटमध्येच जेव्हा मॅच तुमची सुरू आहे त्यावेळेस त्या डगआउटमध्येच तुम्हाला बसायचं आहे. समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतलं, जर तुमचा एखादा खेळाडू इकडे तिकडे मॅच सुरू असताना जर आढळला आणि समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तिथे तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की डगआउटमध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कुणीही बसणार नाही. संघ मालक आणि खेळाडूच बसतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही डगआउटमध्ये बसणार नाही. आणि स्टेजच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव आहे, तिथे सुद्धा कोणी बसणार नाही. तर मित्रांनो, जव्यात आपण नामदार चषक लोणी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ होतोय आणि पहिला चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिला बॉल घेऊन अक्षय, रिव्हर्स, वाह काय सुरुवात आहे. पहिलाच बॉल अल्ताफ शेख यांनी फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्याच बॉलवर सिक्सर. आता आयोजक कमिटीचे सदस्य कुठे आहेत? बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये, पहिला बॉल पडलेला आहे. नाही, आता विचारलंय आम्ही. चला, बॅटिंग टीम तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवणं गरजेचं आहे. आता फिल्डिंग टीमने ऑब्जेक्शन घेतलं, तुमचा वारावा नाहीये. चला मॅच सुरू करू आपण. अक्षय दावरे पहिल्याच बॉलवर आक्रमण त्यांच्या विरुद्ध झालंय. परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, फुलर लेंथवरचा चेंडू. या अगोदर जर बघितलं तर थोडासा गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर करत त्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यामध्ये अल्ताफ यशस्वी राहिले होते. परंतु तदनंतर जर बघितलं तर थोडासा वेगात आणि पुढे टाकलेला बॉल फलंदाजाला पूर्णपणे निरुत्तरित करून गेलेला आहे. धावा फलकावर धावा 6. टायमर सुद्धा स्टार्ट झालेला आहे, त्याची सुद्धा दखल घ्या. ऑफस्टमच्या बाहेर शॉर्टर वाईटचा वापर केला होता. पंचांनी मात्र इकडे खराब चेंडूची घोषणा केली आहे. ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता हा बॉल. अक्षय दावरे आपण बघू शकतो पहिलं षटक घेऊन आले आज पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगाव परिसरातील अक्षय आयकॉनच्या भूमिकेमध्ये. फुलर लेंथवरचा बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि फिल्डर बॉलच्या खाली अल्ताफ शेख यांना परतावं लागेल. पहिल्या विकेटचं बदल, अल्ताफ शेख आउट. बॉल आपण जर बघितलं तर बराचसा उंच गेला होता, खूप चांगला कॅच. आणि तदनंतर अक्षयने कौतुक केलं, सोनू ओहोळ यांचं खूप चांगला कॅच तिकडे कॅरी करण्यात आलाय. अल्ताफ शेख बाद झाले, पहिला धक्का बसला. फलंदाजी करणाऱ्या संघाला कल्याण यादव आणि वीरा मोर्या शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर. 7 ओव्हरची मॅच आहे आणि 7 ओव्हरच्या या मॅच मध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर गोलंदाजी करणारे टीम पायरन्स क्रिकेट क्लब लोणी आणि त्यांच्या विरुद्ध कल्याण यादव, वीरा मोर्या शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर या दोन टीममध्ये ही लढत आहे. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला एका बाजूला अयूब शेख पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे. या दोन आयकॉनमध्ये आपल्याला पहिली लढत मित्रांनो इकडे बघायला मिळणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा स्वागत असणार आहे.
पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू असताना पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय तावरे यांनी मोठा धक्का दिलाय. अल्ताफ शेख यांना माघारी पाठवण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. प्रमोद बॅटिंगसाठी दाखल आहेत स्ट्रायकर एंडकडे. फुलर लेंथवरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला, अगदी घरंगळत बॉल चाललाय डीपमध्ये. नितीन फुलपकार येत आहेत बॉलवर. एकदा पूर्ण केली जाणार. अक्षयने चांगलं पुनरागमन केलं. पहा पहिल्या बॉलवर त्यांच्या विरुद्ध षटकार आला होता. इथे थोडंसं खराब कलेक्शन आणि त्याचा फायदा तो इकडे होताना दिसतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न प्रमोद यांनी केला होता. तर बघूयात काय निर्णय असणार आहे, तो सुद्धा आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच येईल. तर दोन्ही संघांचा आपण विचार करतोय. अयूब शेख एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये, तर अल्ताफ शेख ॲज अ कॅप्टन म्हणून खेळतायत. साहिल कदम यांना सुद्धा इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. युवराज गुंजाळ, अनिकेत काळे, सुहास खुळे, त्याचबरोबर संतोष धोत्रे, राहुल पवार, कल्याण यादव, अक्षय नालकर, प्रमोद बधे आणि प्रज्वल बिडवे हे 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. तर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाचा जर आपण विचार केला तर अक्षय तावरे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. आसिफ खतीब कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. कार्तिक नवले, रोहित परब आहेत. विकी मुंडे यांना आपण पाहणार आहोत. नितीन फुलपकार आहेत. कुर्बान अन्सारी, श्याम बटवाल यांना सुद्धा इन ॲक्शन आपण इकडे पाहणार आहोत. यावेळेस बॅटच्या आउटसाइड एज फ्लाय स्लिपमध्ये बॉल अडवलं जाईल. अतिरिक्त बाउन्स शेड्यूलने प्राप्त केला होता. 10 इथे मिळणार आहे. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत. काय घडलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेर निघाला. त्याला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तिकडे फ्लाय स्लिपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. धावफलकावर 9 धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न बॅट उशिराने आली आणि पंच इकडे व्हाईट बॉलची घोषणा सुद्धा करतात. तर आपण चर्चा करत होतो कदीर शेख, सुनील नवघण, सोनू ओहळ सुद्धा आपल्याला पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघामध्ये पाहायला मिळणार आहेत. ही स्टारकास्ट या पहिल्या मॅचमध्ये. तर यानंतर राहुल जोंडवाल आणि अमोल दुबे हे दोन आयकॉन आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. परंतु बघूयात आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा संपन्न होतो आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच. शॉर्टबॉलचा वापर केला होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न पंच पुढच्या एकदा आमच्याशी जोडले जात आहेत. तिकडे मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. वाईट आणि एक अशा 2 धावा एकूण इकडे मिळणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलकामध्ये आपण बघू शकतो जो बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर 12 धावा. अक्षय तावरे मिस्टर लीग म्हणून ओळखले जाणारे खेळाडू आहेत. आज लीग स्पर्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आयकॉनच्या भूमिकेमध्ये त्यांना मागणी असते आणि तेच आज इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत. या मैदानावर एक स्पर्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळत असताना अक्षय तावरेने जिंकली आहे सुद्धा आणि ती पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाकडूनच खेळत असताना. 12 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दिली. फिल्डर बॉलवर येत आहेत. बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉल अडवलं जाईल. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर नजर टाकूयात आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर कल्याण यादव, वीरा मोर्या, शिवनेरी स्ट्रायकर्स, लोणी संगमनेर 1 बाद 14. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या आपण बघू शकतो. 14 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज तो इकडे माघारी परतल्यानंतर आपल्याला आतापर्यंत अल्ताफ शेख बघायला मिळालेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आसिफ खतीब स्वतः संघाचे संघनायक गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हे हंगाम आसिफ खतीबसाठी खूप चांगलं राहिलं. या वर्षीची शिर्डी प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आसिफ खतीबने मिळवला. तदनंतर नांदुरकी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आसिफने मिळवलेला आहे. आणि एक विशेष गोष्ट आज पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघामध्ये आपल्याला सोनू ओहळ आणि आसिफ खतीब एकाच टीममध्ये खेळताना बघायला मिळत आहेत, ज्यांनी नांदुरकी प्रीमियर लीग गाजवली आहे.
यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये ओव्हर द बॉलर हेड चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि प्रमोदच्या बॅट मधून एक शानदार चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. फुल टॉस मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं. खाली क्षेत्र निवडलं, चौकार तिकडे प्राप्त केला जातोय. रिव्हर्स केलाय, फिल्डर आहेत मागे, बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. आसिफ खतीब गोलंदाजी करण्यासाठी आले. षटक क्रमांक 2 टाकण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आली. पहिल्या ओव्हरचा आपण विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च करण्यात आल्या होत्या. अल्ताफ शेखची एक महत्त्वाची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गमावली आहे. परंतु आता ओव्हर नंबर 2 मध्ये बघावं लागेल कशा पद्धतीने कामगिरी होते. सुरुवात तर खूप चांगली राहिली. पहिल्या बॉलवर एक चौकार आपल्याला येताना पाहायला मिळालेला आहे. आता सुहास खुळे स्ट्रायकर एंडकडे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे खेळाडू आहेत. मिस्टर 360 बॅटर म्हणून ओळख त्यांची राहिली आहे आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात सुहास खुळे स्ट्रायकर एंडला. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. फुलर लेंथवरचा बॉल खूप चांगल्या टप्प्यावर हा चेंडू आपण बघितलं तर प्रस्तुत करण्यात आलाय आणि लेग बाईसची एक सिंगल इथे पूर्ण करण्यात येते आहे आणि एकच्या साह्याने धावा फलकावर 20 धावा. काल या स्पर्धेची सुरुवात जबरदस्त झाली. पहिल्याच दिवशी पहिलीच मॅच सुपर ओव्हर पर्यंत आपल्याला जाताना बघायला मिळाली. काल शिवगर्जना प्रतिष्ठान संघाने 2 लागोपाठचे सामने जिंकले आणि 2 सामने जिंकत तो संघ सुपर 8 मध्ये काल जाताना बघायला मिळाला. काल आर्या क्रिकेट क्लब नाशिक शेवटच्या मॅच मध्ये विजय मिळवत सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होताना आपल्याला बघायला मिळालं. काल एक अर्धशतक देखील आपण बघितलं. जालन्याची रण मशीन अमोल साळवे या ठिकाणी एक अर्धशतक पूर्ण केलं. काल आपल्या बाबळेश्वरचे एक चांगले गोलंदाज शैलेश बेंद्रे यांनी निर्धाव षटक सुद्धा हाताळलं. काल खूप चांगली बॅटिंग राहिली. त्याचबरोबर गोलंदाजांनी सुद्धा आपला प्रभाव काल टाकला. काल शिवगर्जना प्रतिष्ठानच्या गोलंदाजांचं प्रामुख्याने कौतुक करावं लागणार. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धावफलकामध्ये बदल होईल परंतु तिसऱ्या पंचांची मदत सुद्धा या ठिकाणी घेण्यात येते आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या 21 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 21 रन. यावेळेस बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. कसं होतं माईक सुरुवात. वाह, सुंदर स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट करण्यात आलाय आणि यावेळेस मात्र फिल्डर सुद्धा मागे होते. कॅच कॅरी करण्यात येतोय. फलंदाज प्रमोद यांना परतावं लागेल. दुसरा धक्का, दुसरी विकेट. प्रमोद आउट. बॅक टू द डगआउट. थोडं बदल आली ते करायचा प्रयत्न प्रमोदने केला होता परंतु तिकडे मागे फिल्डर होते. खूप चांगला कॅच. फलंदाज प्रमोद बाजून परतलेत आणि धक्का क्रमांक 2-21 या धावसंख्येवर दुसरा खेळाडू माघारी परतताना आपल्याला बघायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर 2 बाद 21 कल्याण यादव आणि वीरा मोर्या शिवडेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर.
बघूयात आता फलंदाजी करण्यासाठी कुणाला आमंत्रित करण्यात येते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ तर पूर्ण झालाय. पहिल्या 2 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 21 बनवल्या गेलेल्या आहेत. 2 फलंदाज माघारी सुद्धा गेलेत. टायमर सुद्धा महत्वाचा आहे. आता 21 मिनिटे आणि 45 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेची मुभा आहे. तालुक आउट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तर मग 2 ओव्हर पर्यंत आयकॉन आयडॉल त्याच्या जोडीला बॅटिंगसाठी येऊ शकणार नाहीत. 3 ओव्हर ना, 3 ओव्हर पर्यंत. आता सुहास कुळे तालुक आउट खेळाडू आहेत त्यामुळे ते जोपर्यंत आहेत 3 ओव्हर पर्यंत आयकॉन आयडॉल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येऊ शकणार नाही. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर नंतर प्रति षटक 10.5ची सरासरी आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्या 2 ओव्हर नंतर धावा फलकावर आपल्याला धावा संख्या बघायला मिळते. 21 धावा 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. बघूयात आता षटक क्रमांक 3 मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाणार. षटक क्रमांक 3 मध्ये काय घडामोडी घडणार ते बघणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे आणि कुणाच्या हातामध्ये तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाणार ते बघणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज कार्तिक यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतो. आसिफ खतीब यांचा विचार जर केला पण आसिफ खतीब येस बॅटिंग पॉवर प्लेचा सुद्धा इशारा देण्यात आलाय. पहिला सामना पायरेन्स क्रिकेट क्लब लोणीच्या विपक्ष टीम कल्याण यादव, विरा मोर्या, शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर. पायरेन्स क्रिकेट क्लब लोणीची टीम एका बाजूला तर कल्याण यादव, रामशिंदे दाजी, ओंकार तेडखेलकर, नवनाथजी पानसरे, जगन्नाथजी पवार, सुशील पारासूर, सागर वरपे यांची टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू होतंय आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी कार्तिक यांना मात्र गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. हे बा वेळेचं सुद्धा बंधन आहे. एका इनिंगला पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 35 मिनिटांचा वेळ आहे. आता 19 मिनिटे आणि 35 सेकंद बाकी आहेत. फुलर लेंथवर खूप चांगल्या टप्प्यावर हा चेंडू कार्तिक यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे. धावा फलकावर 21 धावा 2 खेळाडू माघारी गेलेले आहेत. फक्त 7 ओव्हरची मॅच आणि या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये कितीपर्यंत मजल फलंदाजी करणारा संघ मारतोय ते बघणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज कार्तिक. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. एक फिल्डर तिकडे आहे तो प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल पुल करण्यासाठी हा चेंडू आदर्श होता परंतु त्याला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकले नाहीत. बॅटच्या अगदी आतल्या बाजूला बॉल लागला. कनेक्शन खराब झालं आणि बॉल मिड विकेट मध्ये अडवण्यामध्ये खेळाडू देखील यशस्वी राहिले. एकच्या मदतीने धावा संख्येमध्ये छोटासा बदल होतोय. 22 धावा. कार्तिकचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळलेत. 1 धाव खर्च केली आहे. वाह, विकेट टाकलाय, पुढे टाकलाय. लेंथ बॉलचा वापर इकडे कार्तिकच्या माध्यमातून करण्यात आला. एक लेग बाईसची सिंगल मिळते. थोडीशी वेगळी गोलंदाजीची ऍक्शन आहे आणि निश्चितच ती ओळखणं फलंदाजांसमोर मोठं आव्हान आहे. फलंदाजांना निश्चितच तो कठीण प्रश्न सुद्धा इकडे विचारतोय. धावा फलकावरती नजर जर टाकली गेली तर 23 धावा आपल्याला धाव फलकावरती बघायला मिळतात. सुहास खुळे आहेत स्ट्रायकर एंडकडे आणि आता सुहासला मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटिंग मधून प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. मिड ऑफ बॉलवर येतोय. आसिफ खतीब बॉलला अडवत आहे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. प्रेक्षकांसाठी सुद्धा भरघोस बक्षीस या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. दररोज एक स्पोर्ट सायकल प्रेक्षकांमध्ये दिली जाणार आहे. शेवटच्या दिवशी इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा प्रेक्षकांना जिंकता येईल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी सुद्धा भरपूर बक्षीस आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅटवर हा चेंडू सुद्धा प्रॉपर आलेला नाहीये. 1 धाव घेण्याचा मानस आणि बघता बघता 1 धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. थोडासा स्ट्रगल करतायत फलंदाज. पण सुरुवात तर खूप चांगली झाली होती. म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात पहिल्याच बॉलवर रिव्हर्स षटकार अल्ताफ शेखने खेळला परंतु त्यानंतर संघ थोडासा अडखळला. अल्ताफ बाद झाले. त्यानंतर धाब्यांसाठी मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आतापर्यंत 2.5 षटकांचा खेळ झालाय
25 धावा धाव फलकावर आहेत. लॉफ्ट करायचा आहे, परत एकदा यशस्वी झालेले नाही आहेत. फ्लाय स्लीप मध्ये फिल्डर विकी मुंडे येतात, बॉलवर एक धाव मिळते आणि ती एक धाव लेग बाईसच्या मदतीने मिळते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 26, 2 बाद 26. तीन ओव्हर इकडे पूर्ण झालेल्या आहेत आणि 3 ओव्हर नंतर धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर 26 धावा धाव फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुद्धा कार्तिकचं कौतुक करावं लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असताना त्याने फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. 3 ओव्हर 26 झाल्यात. वेळ वेळ महत्वाची आहे तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करण्यासाठी. यस, रिटायर्ड आउट फलंदाज आपल्याला राहुल पवार रिटायर्ड आउट होताना पाहायला मिळतात. कल्याण यादव आणि वीरा बोरिया शिवनेरी स्ट्रायकर लोणी संगमनेर या दोन टीम मध्ये आपल्याला ही लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. नवीन फलंदाजी करण्यासाठी अनिकेत काळे गंगापूर बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग सातत्याने करत आलेत आणि आपल्या या परिसरामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक लीग स्पर्धा आपल्या फलंदाजीतून गाजवलेल्या आहेत. आपल्या गोलंदाजीमधून देखील प्रभाव टाकलेला आहे. तेच अनिकेत काळे आता बॅटिंगसाठी आलेत. त्यांच्या जोडीला सुहास खुळे गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आसिफ खतीब ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पाहूयात. बाहेर जाणारा बॉल, चांगली लाईन आहे, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावर धावसंख्या स्थिर. धावफलकावर 26 धावा. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय पायरेन्स क्रिकेट क्लब लोणी संघाने घेतला आणि आतापर्यंत तो सार्थ देखील राहिला. फुलर लेंथवर यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरचा चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर आलेत. आसिफने पहिल्या 2 चेंडूंमध्ये फलंदाजाला निरुत्तरी ठेवलंय, फलंदाजाला निष्प्रभ ठेवलंय. चांगली गोलंदाजी इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल फुलर लेंथवरचा चेंडू होता. फिल्डर आसिफ येथील बॉलवर डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे 12च्या वेगामध्ये. 1च्या साहाय्याने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावा संख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळते आहे. धावा झालेल्या आहेत 27. सबडस लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत आहे. काल देखील अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेतला. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून आभारी आहोत आणि आज जे आमच्या सोबत जोडले त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आसिफचा पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता अनिकेत काळे यांच्यासाठी सुद्धा चांगला चेंडू हाताळलाय. 4 चेंडू आतापर्यंत आसिफने टाकलेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. मी अगोदर उल्लेख केला होता की यावर्षी शिर्डी प्रीमियर लीग सुद्धा आपल्या कामगिरीतून गाजवली. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला होता. नांदुरकी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज राहिले होते आसिफ खतीब आणि तेच आपल्याला इकडे आज गोलंदाजी करत असताना बघायला मिळतात. 11 चेंडू टाकलेत. 11 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्यात. एक महत्त्वपूर्ण फलंदाज टिपण्यामध्ये त्यांना यश आलंय, परंतु स्ट्रायकर एंडकडे अनिकेत काळे यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, यांच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. आज त्यांना सुद्धा दाखवून द्यावं लागेल. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी नाही आहेत. आसिफने या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी संपलं जाते ते 4थ्या क्रमांकाचं आणि 4 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा झालेल्या आहेत 2 बाद 27. ड्रिंक्स ब्रेक.
आणि बल्ला जोरदार हल्ला कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला शब्दाला जगणारे लोकांसाठी जगणारे सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे संघ मालकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत दमदार स्वागत आली 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 लोणी प्रीमियर लीग नामदार चषक नामदार चषक नामदार चषक जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले कामातून उत्तर देणारे प्रामाणिक नेतृत्व स्पष्ट दृष्टी स्वच्छ मन आणि विकासाची निष्ठा असणारी अहिल्यानगरचा कोहिनूर हिरा मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माजी खासदार दक्षिण अहिल्यानगर व महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अनमोल योगदानाबद्दल दादांची लोणी प्रीमियर लीगच्या नामदार चषक 2026 च्या वतीने आणि तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचाली वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये. आणि 4 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 ओव्हरमध्ये 27 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. फलंदाजी करणारा संघ आपण बघितला तर थोडासा बॅकफुटवर आहे, परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये त्यांना इथे चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागणार आहेत. सोनू ओहोळ आलेत बॉलिंगसाठी. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स प्राप्त केलाय. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11 फुलर लेंथवरचा बॉल होता. लॉंगऑन मध्ये बॉलला खेळलेला आहे. फिल्डर अक्षय तावरे तिकडे बॉलवर येणार आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाते आहे. 1च्या मदतीने धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर धावा 29 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे आणि या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये आता बघावं लागेल किती धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना कल्याण यादव वीरा मोर्या शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेरचा संघ बनवतो. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल त्याला पुल केलाय आणि सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. खूप वेळानंतर हा षटकार डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा पुल करण्यासाठी हा आदर्श चेंडू होता आणि अनिकेत काळे यांच्या स्लॉट मध्ये झाला. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग सुद्धा अतिशय प्रॉपर झालं आणि तदनंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा फलकावर धावा संख्या आपल्याला बघायला मिळते 35 धावा धावा फलकावर. या फटक्यांची गरज आहे. तुम्हाला जर एक चांगल्या टोटलकडे जायचंय तरी फटके तुम्हाला इकडे खेळावेच लागतील. बॅटची बाहेरची कड घेणारा बॉल बिटवीन द गॅप निघालाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि हा चेंडू सुद्धा थांबणार नाही. जाईल बाउंड्री लाईन पार. षटकारा पाठोपाठ चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश अनिकेत काळे यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. सोनू ओहोळ यांच्या विरुद्ध आक्रमण आता करण्यात आलेलं आहे. त्यावेळेस बॅटची बाहेरची कड घेणारा बॉल तिकडे फिल्डर बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. थोडंसं फंबल होतंय. त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. एक घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न इकडे करण्यात आलाय आणि दुसरी इथे मिळणार नाही. फलंदाज सुहास खुळे यांना परतावं लागेल. सुहास खुळे होत आहेत धावबाद
अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला तिसरी विकेट, तिसरा फलंदाज इथे बाद. संधी साधली थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर माननीय जालिंदर पाटील मापारी यांची वयची आमचे लाईट ऑपरेटर जे आहेत त्यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. लाईट ऑपरेटर आपल्याला विनंती राहील, आपण समालोचन कक्ष जे आहे स्टेजच्या अगदी बाजूला तिथे यायचंय. 4.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावर 40 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. सुहास कुळे धावबाद झालेत आणि सुहास कुळे धावबाद झाल्यानंतर आपण जर बघितलं तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करण्याकरिता संघाचे आयकॉन आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अय्यूब शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली या गावचे सुपरस्टार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. अय्यूब शेख पुनरागमन करावं लागेल सोनू ओहोळ यांना, कारण या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेत आणि 4 चेंडूंमध्ये 13 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. बॅट वेगात फिरवली आहे, परंतु चेंडू सुद्धा तितक्याच वेगात होता सोनू ओहोळ यांचा. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावा फलकावर धावा संख्या आहे 40. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे आणि 5वं षटक जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यामध्ये नांदुरकी प्रीमियर लीगचे बेस्ट बॉलर सोनू ओहोळ बॉलिंगसाठी. वा वा, यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, शेवट गोड केलाय. शेवटचे 2 चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळालेत. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा संख्या 3 बाद 40. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हरमध्ये 40 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 3 फलंदाज आपण बघितलं तर माघारी परतलेले आहेत. पण आता षटक क्रमांक 6चा खेळ सुरू होतोय आणि 6वं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. कदीर शेख आलेत आणि कदीर शेख यांचं भव्य स्वागत. आणि अय्यूब शेख यांनी सुद्धा या स्पर्धेमधला पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग 6. फटका साधवादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर माननीय शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
स्टँड अँड डिलिव्हर्ड कदीर शेख आले आणि त्यांच्या विरुद्ध अय्यूब शेख यांचं मात्र भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. खूप लांब षटकार मारलाय अय्यूबने. लेट पण थेट लेट आलेत पण आल्याबरोबर एक भव्य स्वागत गोलंदाजाचं देखील करताना पाहायला मिळाले. मोठा फटका खेळला. त्यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. फिल्डर नितीन फुलपकार बॉलवर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करण्यात आलाय. फेकी थोडीशी खराब आहे आणि त्याचा फायदा होतो इकडे फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलकामध्ये देखील आपण बघितलं तर बदल होतोय. धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धाव फलकावर. 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर अय्यूब शेख आयकॉनच्या भूमिकेमध्ये. ठाणे जिल्ह्यातील कासार वडवलीचे सुपरस्टार. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक लीग स्पर्धांमध्ये प्रचंड मागणी अय्यूब शेखला सुद्धा आहे. आज ते आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. परत एकदा उंच आकाशामध्ये बॉल फटका फसतोय आणि तिकडे कदीर नाही, विके आलेत बॉलच्या खाली आणि विके यांनी पकडला एक सुंदर अप्रतिम असा झेल. फलंदाज अय्यूब शेख यांचा संपतोय खेळ. विकेट. संधी साधली थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर आणि या जालिंदर पाटील मापारी यांची खूप उंच गेलेला चेंडू होता आणि तिकडे विकी मुंडे यांचा कॉल होता. विकीने चूक केली नाही. पकडला झेल आणि फलंदाज अय्यूब शेख यांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 48 या धावसंख्येवर चौथा फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू युवराज गुंजाळ बॅटिंगसाठी. युवराज आलेत बॅटिंग करण्याकरिता. 48 धावा आहेत धाव फलकावर. 7 ओव्हरची मॅच आहे आणि या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहावं लागेल कितीपर्यंत मजल इथे फलंदाजी करणारा संघ मारतोय ते बघणं देखील इकडे निर्णायक ठरणार आहे. सुरुवात थोडीशी खराब राहिली होती. महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाले होते. गोलंदाजांनी देखील फलंदाजांच्या विरुद्ध कुरघोड्या केल्या होत्या. गोलंदाजांनी देखील फलंदाजांच्या विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली होती. फलंदाजांना थोडंसं थांबवलं होतं परंतु आता शेवट कशा पद्धतीने केला जातोय ते पाहणं देखील इकडे निर्णायक ठरेल. धावा फलकावर धावा 48. 4 फलंदाज बाद झालेत. कदीर तयार होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आणि युवराज गुंजाळ यांच्या टप्प्यात आलाय आणि त्यांनी बॉलचा कार्यक्रम केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर माननीय शरदराव आहेर पाटील यांचा युवराज गुंजाळने नाद करा पण आमचा कुठं आल्याबरोबर पहिल्याच बॉलवर तडाखा दिला आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला पूल करत सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. हा षटकार युवराजच्या बॅटमधून आलेला आहे. परंतु पाहूयात आता कदीर शेख मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन कशा पद्धतीने करतात. परत एकदा एक पाय पुढे मागचा पाय वाकवला आणि गोलंदाजाला आसमान दाखवलंय. वा युवराज वा. युवराजचा राज आणि पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार. टाइम संपलेला आहे. इनिंग या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी 35 मिनिटांचा वेळ होता परंतु तुम्ही आता तुमचा वेळ खर्च केलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला एक खेळाडू हा इनफिल्डच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. धावा फलकावर नजर टाकू आपण. धावा फलकावर धावा झालेल्या आहेत 60. काय बॅटिंग केली आहे युवराजने. आल्याबरोबर पहिले 2 चेंडू त्यांना मिळाले आणि त्या दोनही चेंडूंवर आक्रमण केली. 2 वेगवेगळी चेंडू होती. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर मिळाला. आखूड टप्प्याचा मिळाला. त्याला पूल केलं. त्यानंतर फुलर लेंथवर कदीरने बॉल टाकला. त्याला देखील लॉफ्ट केलं आणि एक पाय पुढे टाकला होता. मागचा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर युवराज गुंजाळने त्या बॉलला सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. पाहूयात कदीर या शेवटच्या चेंडूवर पलटवार करतायत का. चांगला बॉल. चांगला चेंडू इकडे आपल्याला बघायला मिळाला. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. ही चांगली लाईन आहे आणि शेवट मात्र गोड होतोय. षटक क्रमांक 6 संपलाय. 6 ओव्हर नंतर धाव फलकावर धाव संख्या आहे 4 बाद 60 धावा. संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स
मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. तर मित्रांनो 6 ओव्हर पूर्ण झाल्यात. आता अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात शेवटचं षटक घेऊन कुणाला आमंत्रित केलं जातं. अनिकेत काळे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यांच्या जोडीला युवराज गुंजाळ आहेत. शेवटचे 6 बॉल कशा पद्धतीने ते खेळतायत ते बघणं देखील बरंचसं निर्णायक आहे. अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सोनू ओहोळ यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. आपल्या राहता तालुक्यातील एक प्रतिभाशाली गोलंदाज. आज जर आपण बघितलं तर अनेक प्रीमियर लीगमध्ये स्थानिक गोलंदाज म्हणून निश्चितच सोनू ओहोळ यांना सुद्धा मागणी असते आणि आज त्यांच्यावर एक महत्त्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नांदुरकी प्रीमियर लीगचे बेस्ट बॉलर आता अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे गंगापूरचे अनिकेत. बॉल हवे ते कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर बॉलच्या खाली आणि कदीर यांनी पकडलाय झेल. सोनू ओहोळ यांना मिळते विकेट. खेळाडू बाद. संधी साधली थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वयची टाळी. 60 धावा धावफलका परत. यानंतर साई सूर्या 11 लोणी आणि हॉटेल निवांत अँड सिरसाट स्पोर्ट 11 लोणी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे. साई सूर्या 11 लोणी हॉटेल निवांत अँड सिरसाट स्पोर्ट लोणी दोन्ही टीमचे कॅप्टन भूषण उगडे आणि निलेश अण्णा गायकवाड टॉससाठी येऊन थांबा. पहिल्याच बॉलवर विकेट आली. पहिला चेंडू इकडे आपण सोनू ओहोळ यांचा बघितला. अनिकेत काळे यांची शिकार करणारा ठरला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक युवा टॅलेंटेड साहिल कदम बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पाहुयात. यावेळेचा बॉल ओव्हर द कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर नितीन फुलपगार येतात. बॉलवर एकदा पूर्ण करण्यात आली आहे. दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा इकडे पूर्ण करण्यात येतात. बिटवीन द गॅप बॉलला खेळलं होतं. मैदान मोठं आहे. गॅपमध्ये जर बॉल गेला तर तुम्ही 2 धावा पूर्ण करू शकता आणि ते इकडे तुम्हाला करावंच लागेल कारण इथे षटकार सातत्याने खेळणं तितकं सोपं नाहीये. इथे एक षटकार तुम्ही जर खेळला तर दुसरा तिसरा खेळणं तितकं सोपं नाहीये. इथे तुम्हाला मेरिटवर क्रिकेट खेळावं लागेल. इथे तुम्हाला बिटवीन द गॅप फटके खेळावे लागतील. इथे गुणवत्तेवर बॅटिंग करावी लागेल तर आणि तरच तुम्ही ते धावा पूर्ण करू शकता. डेड बॉलचा इशारा देण्यात आलाय. मृत्यू चेंडूची घोषणा पण सर लगेच मृत्यू चेंडूची घोषणा पीडीएफ करताना आपल्याला बघायला मिळत आहे. धावा फलकावर 62 धावा. राजू डावकर सर, संतोष भालेराव सर आणि सतीश भालेराव सर या स्पर्धेमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले पंच आपल्याला या स्पर्धेसाठी कार्यरत असताना पाहायला मिळतात. बॅट तर वेगात फिरवली परंतु बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता. वाईट बॉल इथे खेळवला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या साहाय्याने धावा फलकामध्ये देखील बदल होत असताना धावा झालेल्या आहेत 63 धावा फलकावर. 63 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. अंतिम षटक सुरू असताना यावेळेस पुढे ठेवला होता. चांगला ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला खेळला. मिड ऑफ मध्ये फिल्डर बॉलला आसिफने उचललं फेकलं तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग खूप चांगलं होतं. आसिफने सुद्धा चांगला स्टॉप केला परंतु वेगात ही धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहिले 2 फलंदाज. लोवर फुल टॉस त्याला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करत असताना थोडंसं आसिफच्या बाजूने जर बॉल गेला असता तर मागे अडवणं शक्य होतं परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. स्ट्रोक तर चांगला खेळला होता. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. धावा फलकावर धावा 64. अंतिम षटक सुरू आहे. युवराज गुंजाळ आता स्ट्रायकर एंडकडे. बोथ एंड आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर दोन्ही फलंदाज मग डावकुरे असू द्या किंवा मग उजव्या हाताचे फलंदाज असू द्या दोघांनाही फायदा आहे. 64 धावा धावफलकावर. कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन इकडे बघायला मिळालं आणि युवराजचा प्रयत्न होता मोठ्या फटक्यामध्ये या बॉलला कन्वर्ट करायचं परंतु कमी गतीने टाकलेला चेंडू एक लेग बायची धाव इथे देऊन गेला. 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावसंख्या 65. 5 फलंदाज आपण बघितलं तर आतापर्यंत बाद देखील झालेले आहेत आणि 5 खेळाडू बाद झाल्यानंतर 65 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेत या पहिल्या डावातले. सोनू ओहोळ तयार होत आहेत. फुलर लेंथवर वाह खूप चांगला चेंडू इकडे टाकण्यात आलाय आणि
एक धाव पूर्ण केली जाते, 100 मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. म्हणजे निश्चितच एक कारगर चेंडू आहे आणि विशेष म्हणजे फलंदाजाला जर तुम्हाला हात खोलण्याचं स्वातंत्र्य द्यायचं नाहीये तर मग या चेंडूचा वापर तुम्हाला सातत्याने करावा लागेल आणि तो प्रयत्न इकडे करण्यात आला होता. धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर 66 धावा धाव फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. बॉल होते यार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे सुद्धा राहिलाय. फिल्डर येथील बॉलवर तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करण्यात येतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात येत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय, 7 ओव्हर संपलेल्या आहेत. टॉसची वेळ झाली आहे. साई सूर्या 11 लोणी, हॉटेल निवांत, शिरसाट स्पोर्ट 11 लोणी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. निलेश गायकवाड आणि भूषण उघडे आपल्याला विनंती राहणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल तिकीट आपण संपन्न करणार आहोत. पहिला डाव संपतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना कल्याण यादव, वीरा मोर्या शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना निर्धारित 7 ओव्हरमध्ये एकंदर 68 धावा बनवल्या आणि या मॅचला जिंकण्याकरिता 69 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बघूया त्या 69 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय की या 69 धावा रोखल्या जात आहेत ते तर आपल्याला बघायचंच आहे. परंतु आपण जाऊयात आता टॉस बॉक्स मध्ये आणि यानंतरच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी आपण संपन्न करू. मी साई सूर्या 11 लोणी, निलेश गायकवाड आणि हॉटेल निवांत, शिरसाट स्पोर्ट्स 11 लोणी कॅप्टन भूषण उघडे यांना विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आपण लगेचच करतोय नाणेफेक. हॅलो, कुठे निलेश गायकवाड, कुठे आहेत भूषण उघडे? हे पहा, इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच यायचंय. नाणेफेक आपल्याला तिथे संपन्न करायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन भूषण उघडे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला यानंतर निलेश गायकवाड खेळताना पाहायला मिळतील. तर त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, चला लवकर टॉस बॉक्स मध्ये आपण आपली प्लेइंग 11 घेऊन यायचंय. सन्माननीय प्रतीक कदम पाटील आणि सन्माननीय प्रदीप गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. तर मी आता दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आहे, निलेश गायकवाड, भूषण उघडे, चला नाणेफेक करण्यासाठी आपण ताबडतोब या टॉस बॉक्स मध्ये. चला ना भूषण आणि निलेश.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे अकोल्यावरून खास सुजित नवले सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत. सेकंड कर सेकंड दे काकांना. चला कॅप्टन चला लवकर. निलेश गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला असतील भूषण उगडे. चला दोघांना विनंती आहे, चला लवकर. मारडी. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी हे क्रिकेटची स्पर्धा अर्थात नामदार चषक दिवस क्रमांक 2 आणि पहिली मॅच आपण पाहतोय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी आणि कल्याणजी यादव वीरा मोटर शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय. खरं तर दिशा देण्याचा प्रयत्न होता, फुल ऑफ लेंथ, कोणती धाव मिळाली नाहीये आणि चांगल्या टप्प्यावरती आपण पहिला बॉल इथे पाहिलाय. आयुष शेख जे की पहिलं षटक करण्यासाठी आलेत. आयकॉन खेळाडू आपण पाहिलेत आणि विशेषतः याही खेळाडूची चर्चा आपण कित्येक टुर्नामेंटमध्ये ह्या सीझन मध्ये पाहिली आहे. स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी कार्तिक नवले लेफ्ट हँड बॅटल तयार आहेत. फुल टॉस बॉल होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हाही फसलाय आणि बॉल विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये बसलाय. डॉट बॉल. सुरुवात बॉलिंग टीमनं इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय. खरं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 डॉट डिलिव्हरीज इथे तुम्हाला मात्र पाहायला मिळाल्यात. पहिल्या इनिंगचं क्रिकेट देखील आपण पाहिलं. एक माफक धावसंख्या तुम्हाला 7 षटकांमध्ये पाहायला मिळाली. भूषण उगडे झाला तोपर्यंत आपण टॉस करू. चला भूषण उगडे झाला तोपर्यंत आपण नाणेफेक करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. प्रदीपजी कदम आपल्यासोबत जोडले जात आहेत. शिरसाट स्पोर्ट लोणी हॉटेल निवांत आणि त्यांच्या विरुद्ध टीम साई सूर्या 11 लोणी प्रतीक दादा कदम यांच्या शुभ हस्ते होतोय नाणेफेक. Yes, it is a call and
पॉसिबिलिटीज टॉस जिंकलेला आहे शिव साई सूर्या 11 लोणी. टॉस जिंकलाय, जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय आहे? गोलंदाजी करू सर. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, मॅच सुरू आहे आतमध्ये, त्यामुळे आपण टॉस बॉक्समधून इथेच थांबूयात आणि जाऊयात लगेच मॅचच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी बोंबेसर यांच्याकडे. धन्यवाद. 69 धाब्यांचं टार्गेट आपण पाहतोय. हो उंचावून खेळलाय बॉल, लॉंग लेग, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, कॅच होतोय, विकेट येते. पहिल्या क्रमांकाची फलंदाज होत आहेत बाद. जालिंदर पाटील मापारी यांची विकेट आली आहे पहा आणि 2 ह्या धावसंख्येवरती आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची विकेट इथे तुम्हाला पाहायला मिळते. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं 68 धावा बनवल्यात. 69चा खरं तर पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये पहा इथे पहिल्याच ओव्हरमध्ये अय्यूब शेख जे की विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जी मिळवत आहेत. एक चांगली कामगिरी मैदानावरती तुम्हाला बॉलिंगच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटल येत आहेत. पुन्हा एकदा पहा एक सुंदर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. दिवस अटेंड करण्याचा हाही प्रयत्न होता आणि एका यशस्वी षटकाची सांगता होतीये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले धावा खर्च केल्यात फक्त 3 आणि 1 विकेट मिळवली आहे. खूप भन्नाट गोलंदाजी करताना इथे पहिल्या षटकामध्ये अय्यूब मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेत. 1 विकेट मिळवली, खूप दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 धावा आल्यात, 36 बॉल शिल्लक आहेत, 66 अजूनही बनवायच्या. शक्तिशाली संघामध्ये धावांची सहा चेंडूचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन तीन या धावसंख्येवरती आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा बॅटल जो आउट झाला आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय पहिलं षटक खरं तर खूप दर्शदार इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालं. 3 धावा फक्त आल्यात, 36 बॉल जोडी बाकी आहेत, 66 बनवायच्यात. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार या गोष्टीची चर्चा इथे मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पाहूयात कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती केली जाईल. नवीन बॅटल आपण पाहतोय एका बाजूला विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि खरं तर आज नावाला साजेल अशी इनिंग इथे पेश करावी लागेल. ओव्हर नंबर 2 अल्ताफ शेख उंच खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल, कोणती वेळ रन्स इथे मिळणार नाहीये. पहा दुसऱ्याही इनिंग मध्ये आपण पाहतोय बॉलिंगचा बोलबाला मैदानावरती नामदार चषकामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्याही इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं
कल्याण यादव, विराम बोरिया, शिवनेरी स्ट्रायकर्स, लोणी संगमनेर. हा संघ जर आपण पाहिला 68 बनवल्या होत्या त्या धावेंचा पाठलाग पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाकडनं सुरू आहे, पण गोलंदाजीमध्ये जी धार आहे ना ती मात्र कौतुकास्पद आहे. याही षटकामध्ये आपण पाहतोय इथे मात्र धावा अक्षरशः थांबवल्यात, धावा स्टॉप केल्यात, धावांना स्पीड ब्रेकर लावलाय. पहिल्या षटकामध्ये देखील ही परिस्थिती आपण पाहिली होती. पुन्हा एकदा अल्ताफ शेख यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिले. याही षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून आहे. तयार आहेत, उंचावून खेळलाय, ओव्हर द बॉलर हेड, व्ही क्षेत्रामधून बॉल, नो बॉल आणि त्यावरती एक जबरदस्त ब्रँडेड हिट. चरण येतोय षटकार. फटका साधवादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा रणनीत षटकार. 10 या धावसंख्येवरती आपण पाहतोय इथे संघ पोहोचलाय. एक मोठा स्ट्रोक आणि आपण पाहिलं नो बॉल आणि त्यावरती लायसन मिळालं इथे अटॅक करण्याचं आणि त्याबरोबर विकी मुंडेनं इथे षटकार ठोकलाय. 10 धावा धावफलकामध्ये 34 बॉल, अजूनही 59 बनवायच्या. दुसरा दिवस आपण पाहतोय आज. पुन्हा एकदा दिवस आणि रात्रीमध्ये नामदार चषकाची चर्चा पुन्हा एकदा इथे आज तुम्हाला पाहायला मिळेल. 4 नवीन संघ, त्यामध्ये खेळणारे आयकॉन, तालुका आउट्स, आयडॉल, स्थानिक खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार क्रिकेट इथे तुम्हाला आज दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये जे पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड पुढे गेले, 11 धावा आहेत. कशा पद्धतीने पाहूयात कामगिरी यानंतर मैदानावरती मात्र केली जाणार याही गोष्टीची चर्चा इथे मात्र होणार आहे. कारण बॉलिंग मध्ये जी धार आहे ना ती खूप कौतुकास्पद आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण ती परिस्थिती पाहिली होती. दुसऱ्याही षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक आला, पण त्यानंतर इथे पुन्हा एकदा आपण पाहिले बॉलिंगच्या माध्यमातून इथे मात्र धावा थांबवल्यात. उंचावून खेळलाय, डीप मिड विकेट, बिग ब्लास्ट, हाय अँड हँडसम क्वालिटी. चरण षटकार. फटका साधवादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा रणनीत षटकार. आसिफ खतीब यांच्या बॅटमध्ये आलेला एक क्वालिटी मॅक्झिमम चरण षटकार. धावफलक पुढे पोहोचते 17 धावा. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं खरं तर काहीसं धावफलक थांबवलं होतं. असं वाटलं होतं ह्याही षटकामध्ये गोलंदाजांची चर्चा पाहायला मिळेल, पण त्यानंतर फ्री हिटचं लायसन मिळालं. विकी मुंडेच्या बॅटमध्ये एक स्ट्रोक आला, त्यानंतर आसिफ खतीब देखील थांबायला तयार नाहीयेत, षटकार ठोकतायत आणि ह्या मॅचला इथे मात्र आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न आपल्या इनिंगच्या माध्यमातून इथे मात्र जो केला जातोय. एक विकेट आल्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या विकेटसाठी मात्र एक मोठी पार्टनरशिप म्हणावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र जी पाहायला मिळते. पुन्हा एकदा उंचावून खेळलाय, पुन्हा एकदा वन मोर वन्स अगेन. चरण येतोय षटकार. 6 धावा. फटका साधवादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा रणनीत षटकार. तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गोलंदाजही तो होता आणि त्याबरोबर आपण पाहतोय अल्ताफ शेखच्या गोलंदाजीवरती लागोपाठचे 2 दर्जेदार 6 धावा षटकार ठोकले. तिसरा येणार का? आसिफ खतीब हो पुन्हा एकदा उंचावून खेळलाय, स्ट्रोक तर फसलाय, फिल्डर बॉल खाली, युवराज आलेत आणि कॅच घेतलाय. दुसरा धक्का, फलंदाज होतोय बाद. संधी साधली थेट, पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची टाळी.
लागोपाठच्या दोन षटकारानंतर इथे मात्र एक ग्रेट थ्रू मिळवलाय गोलंदाजानं आणि आपण पाहतोय इथे मात्र दुसऱ्याही षटकामध्ये विकेटही आली, धावाही आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दुसरी इनिंग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिली मॅच आज दुसऱ्या दिवसामध्ये दोन संघ देखील खरं तर इथे स्ट्रॉंग आहेत. दोन्ही संघामध्ये खेळाडू देखील तितकेच बलाढ्य तुम्हाला पाहायला मिळतात. 23 धावा 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या. 30 बॉलमध्ये 46 बनवायच्यात. विकी मुंडे एका बाजूला आहेत, सोड्या ओव्हळ एका बाजूला आहेत. अजून खातं उघडलं नाहीये. बॅटिंग पॉवर प्ले चा वापर इथे आपण पाहतोय. तिसऱ्या षटकासाठी कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले. सोनू ओव्हळ जे की नवीन बॅटल तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवरती विकी मुंडे आहेत जे की 5 बॉलमध्ये 8 बनवल्यात. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे आणि आता इथे विकेटवरती उभं राहावं लागेल कारण 30 बॉलमध्ये 46 बनवायच्यात. धावसंख्या इतकी मोठी नाहीये पण इतकी सोपंही इथे हे टार्गेट नसणार आहे कारण समोर आव्हान महाराष्ट्रातील नामवंत गोलंदाजाचं आहे. महाराष्ट्रातील एका तगड्या संघाचं आहे. पाहूयात काय होणार. गोलंदाज तयार आहेत. प्रमोद आलेत. षटक क्रमांक 3 बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. फुल टॉस अक्रॉस द बॅट खेळलाय. स्क्वेअर मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड करतील. एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नसेल. एक चांगल्या पद्धतीनं हाही बॉल आपण पाहतो. खरं तर फुल टॉस होता असं वाटलं होतं. मोठं स्ट्रोक पाहायला मिळेल पण ज्या पद्धतीनं अक्रॉस द बॅट विकी मुंडे कॉन्फिडन्स ह्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला नाही. आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही. केवळ एक सिंगल आली आहे. धावफलक एका धाब्याने पुढे पोहोचते. स्कोअरकार्डमध्ये बदल झाला आहे. 24 धावा धावफलकामध्ये आहेत. 29 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 45 बनवायच्यात. षटक क्रमांक 3 मध्ये प्रमोद तयार असणार आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फसलाय. बॉल विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये बसलाय. एक सुंदर बॉल पाहायला मिळतोय प्रमोद यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉल डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गुडलांडवरती होता. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला पण बॉलमध्ये खरं तर वेग कमी होता आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. सोनू ओव्हळ जे की स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उंच उडवलाय. मिड विकेट एरियामध्ये बॉल. फिल्डर येत आहेत. बॉल खाली कॅच होतोय आणि सोनू ओव्हळ शून्यावरती बाद. संधी साधली थेट. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वळची टाळी. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर सोनू ओव्हळची की अपेक्षा खूप होत्या संघाकडनं. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये मिड विकेटमध्ये स्ट्रोकचं सिलेक्शन केलं आणि त्याबरोबर आपण पाहिलं खरं तर उंची खूप पाहायला मिळाली आणि लांबी तितकी ह्या स्ट्रोकमध्ये नव्हती. क्षेत्ररक्षकानं कोणतीही चूक केली नाही आणि मिड विकेटमध्ये असणारे फिल्डर आपण पाहिलं. सुहास खुळे यांच्या माध्यमातून एक सुंदर कॅच पाहायला मिळाला. तर नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतील. सुनील जे नवगन अर्थात सुनील काका मैदानात मध्ये आलेत. याही खेळाडूकडे आपण पाहिले खऱ्या अर्थानं क्वालिटी आहे. गेले कित्येक काळ क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. सातत्याने क्रिकेट खेळत असतात. आज जबाबदारी घ्यावी लागेल. अकुट टप्प्याचा बॉल होता. त्याला मात्र फक्त दिशा दिली आहे. इनसाइड आउट बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट मधनं. काकांच्या बॅट मधनं बाउंड्री लाईन पार. धाबा येत आहेत 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगे.
पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. थँक्यू. काका यांच्या माध्यमातून आपण पाहिला खूप दर्जेदार स्ट्रोक. एक पाय पुढे टाकला, बॅकफूट वरती गेले, कव्हर पॉइंट क्षेत्र निवडलं आणि तिथे मात्र 4 धावा वसूल केल्यात. स्कोर कार्ड 28 आहे. पुन्हा एकदा तोच एरिया, तिथे मात्र आता फिल्डर आहेत. त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि खरं तर काका यांच्याबद्दल आपण जी काही चर्चा केली गेले कित्येक काळ क्रिकेट खेळतात, त्या अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा इथे मात्र घ्यावा लागेल. एका बाजूनं संघावरती थोडंसं प्रेशर निर्माण केले बॉलिंग टीमनं, पण हा प्रेशर चांगल्या पद्धतीनं हँडल करण्याची कला इथे काका यांच्या बॅटिंगमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला विकी मुंडे देखील आहेत. महाराष्ट्रातील 10 क्रमांकाच्या यादीमध्ये आपण पाहतो ह्याही खेळाडूची चर्चा नेहमीच तुम्हाला पाहायला मिळाली आणि नेहमीच प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू नक्कीच आपली कामगिरी दाखवतोय. मिड विकेट एरिया, नो चान्स, फटक्यामध्ये आहे वजन. धावा येतात विकी मुंडे यांच्या बॅटमधनं, अर्धा डझन. चरण षटकार. फटकाचा जोरदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा षटकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पाहतोय तिसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच रंगली आहे. 69 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 आल्यात, 24 मध्ये हातून 34 बनवायच्यात. सुनील लवगन काका एका बाजूला 2 बॉलमध्ये 5 बनवल्यात. विकी मुंडे जे की 7 चेंडूमध्ये 15, 2 षटकार विकी मुंडेच्या बॅटमधनं आलेत. षटक क्रमांक 4 कडे आपण येतोय. अयूब शेख आयकॉनच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं, खूप लाजवाब होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. आता पुन्हा एकदा जबाबदारी घेतली आहे. इथे मात्र विकेट टेकर गोलंदाज म्हणून याही खरं तर गोलंदाजाचा आणि याही खेळाडूचा खरं तर आपण पाहतोय नेहमीच चर्चा तुम्हाला मात्र स्पर्धेमध्ये जी पाहायला मिळते. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये कशा पद्धतीने इथे मात्र एफर्ट्स दिले जाणार, ह्या षटकामध्ये मात्र किती धावा येणार, किती विकेट्स येणार, याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. वेगवान, वेगाबरोबर टप्प्यांवरती नियंत्रण, वेगाबरोबर आपण पाहतोय खरं तर ह्या बॉलमध्ये बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावफलक 35 धावा धावफलकामध्ये आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा अजूनही बनवायच्यात. तर आपण पाहतोय या ठिकाणी अयूब शेख जे की आयकॉन बॉलिंग मार्क वरती आहेत. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, फसलाय बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. डॉट बॉल. पारितोषिक येते. काका यांनी जर ह्या षटकामध्ये 2 षटकार खेळले ना तर दादाबाई शेख खेळवतायत. 3100 रुपयांचा पुरस्कार हा काकांसाठी असणार आहे. या आणि त्याबरोबर विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. बक्षीस या अगोदर जे जाहीर केलं होतं, पण त्याचबरोबर विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये. तर रिटायर्ड हार्ट आणि तिथे आपण पाहतोय या अगोदर विकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र जी पाहायला मिळाली, बॅटची एज लागली, विकेट किपरने कॅच घेतला आणि तिथे एक चांगल्या पद्धतीचं बॉलिंग मध्ये देखील वर्चस्व पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. रिटायर्ड आउट या ठिकाणी आपण पाहतोय. रिटायर्ड आउट तुम्हाला या ठिकाणी मात्र
काका पाहायला मिळत आहेत. 22 बॉल शेवटचे बाकी आहेत, 34 धाब्यांची गरज. शेवटचे 22 बॉल 34. खरं तर मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अयूब शेख तुम्ही पाहताय ह्या गोलंदाजीची चर्चा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याही षटकामध्ये फक्त 3 धाबा केल्या, 1 विकेट मिळाली. ह्या षटकामध्ये देखील आपल्या नावाची चर्चा नामदार चषकामध्ये पाहायला मिळते. नाव असेल अयूब शेख. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतायत. एक चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. धावा थांबल्यात. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 36 धावा धावफलकामध्ये. 21 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 33 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी इथे आवश्यक आहेत. अयूब शेख मुंबई परिसरातील असणारे खेळाडू आपण पाहिलेत. ऑल इंडिया खुल्या गटात नेहमीच तुम्ही त्यांना पाहता. आता नामदार चषकामध्ये खरं तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. बॅटिंगमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं, बॉलिंगमध्ये देखील खरं तर वर्चस्व ठेवतायत. आणि खरं तर प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं ना, ॲज अ आयकॉन म्हणून जर आपण पाहिलं, ऑलराऊंडर खेळाडूला ही जास्त पसंती दाखवली जाते. कारण आपण पाहिलं पूर्णपणे प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये आयकॉनकडे बॉलर्स आणि बॅटिंग ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये खरं तर तुमच्याकडे जर चांगल्या पद्धतीचं वर्चस्व असेल ना, तर नेहमीच तुमच्या नावाची चर्चा ही प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. मिड विकेट क्षेत्रामध्ये जमिनीला समांतर असा बॉल फील्डर आलेत, टीपचे बॉलला फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. स्कोर कार्ड पुढे पोहोचतोय 2 धावांनी. धावफलकामध्ये 39 धावा, शेवटचे 19 बॉल, अजूनही 30 धावा बनवायच्यात ही मॅच जिंकण्यासाठी पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाला. ह्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय खूप दर्जेदार संयमी षटक पाहायला मिळालं. कोणताही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही. आतापर्यंत फक्त 4 धावा अयूब शेख यांनी मात्र ह्या षटकामध्ये खर्च केल्यात. स्पेलमध्ये दुसरं षटक करतायत. खूप दर्जेदार बॉलिंग अयूब शेख यांची आपण पाहतोय. कट केलाय बॉल इनसाइड आउट, डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला फील्ड करतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न हा कोणताही नसेल. एक दर्जेदार षटकाची सांगता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकं संपली आहेत. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 40, शेवटचे 18 बॉल आणि 29 धावेंची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. छोटासा ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय 4 षटकानंतर. हा ड्रिंक ब्रेक असेल आणि ड्रिंक ब्रेक स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय, टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी. आनंदजी आसवाणा आणि प्रमोदजी बिहाणी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर हा ड्रिंक ब्रेकमध्ये तुम्हाला जी स्पॉन्सरशिप मिळाली आहे त्यांच्या ॲडव्हर्टाईज तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. बॅडमिंटन कोर्ट आणि त्याचबरोबर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पिकल बॉल कोर्ट, टर्फ फुटबॉल असेल, त्याचप्रमाणे खूप सारे गेम्स तुम्हाला या टर्फ विकेटवरती खरं तर एन्जॉय त्या ठिकाणी घेता येणार आहे. क्रिकेट असेल, त्यानंतर बॅडमिंटन असेल, खूप साऱ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्या टर्फ विकेटवरती ह्या गेम्सचा आनंद घेता येईल. त्यासाठी नक्कीच एकदा ह्या टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीला व्हिजिट करा. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो खऱ्या अर्थानं नामदार चषकाला इथे मात्र इथे ड्रिंक ब्रेकसाठी जे सौजन्य मिळाले, तर छोट्याशा ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. 4 षटकानंतर 40 धावा इथे मात्र आपण धावफलकामध्ये पाहतोय. शेवटचे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाला अजूनही 40 धाब्यांची आवश्यकता असेल. 29 धाब्यांची आवश्यकता इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. 40 बनवल्यात, 29 अजूनही बनवायच्यात. कशा पद्धतीने पाहूयात इथे मात्र मैदानावरती कामगिरी केली जाईल. एका बाजूला विकी मुंडे आहेत, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं अक्षय तावरे आयकॉन खेळाडू जे की मैदानाच्या आतमध्ये आलेत.
ह्याही खेळाडूची चर्चा आपण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आहे. बारामती मोरगावचे असणारे खेळाडू अगदी मोरगाव ते लोणी हा प्रवास करत ह्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. कामही तसं करावं लागेल. पुढे एकदा बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय बॉलर अल्ताफ शेख तयार असेल अक्षय तावरेसाठी. फुलत लेनचा बॉल हो 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 खूप सुंदर क्वालिटी अगदी बुंध्यामध्ये बॉल केलाय. परफेक्ट ब्लॉक आणि अक्षय तावरेला लॉक करून टाकलं. आपण पाहतोय डॉट बॉल. मॅचची परिस्थिती बदलली. 17 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 29 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी. अक्षय तावरे जे की ग्रेट फिनिशर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. असे कित्येक सामने अक्षय तावरेनं एक हाती आपल्या संघाला जिंकून दिलेत. पुन्हा एकदा तो कारनामा आज नामदार चषकामध्ये पाहायला मिळणार का, याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. सिंगल आली आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. 41 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 16 चेंडू 28 धावेंची गरज असेल पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघाला मॅच जिंकण्यासाठी. विकी मुंडे एका बाजूला आहेत. अगदी राहुरीशी असणारे खेळाडू गेले कित्येक वर्ष ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली. ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल म्हणून महाराष्ट्र भर खरं तर प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये ह्याही खेळाडूचा प्रवास आपण पाहिला. दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे ह्या खेळाडूबद्दल देखील नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. पण ह्या खेळाडूंच्या समोर खरं तर लोकल गोलंदाजांची गोलंदाजी कशी असेल हे पाहणं खरं तर इथे परीक्षेचा असेल. डीप मिड विकेट, विकी मुंडेचा ब्लास्ट. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम क्वालिटी चरण षटकार. फटका साधवादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढण्याची कला विकी मुंडेच्या बॅटिंग मध्ये आहे. षटकार ठोकलाय. धावफलकामध्ये 47, 15 मध्ये 22 ची गरज. दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फाईन क्षेत्र निवडलंय. आउटफील्ड वेगवान आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. धावा येतात 4. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. अल्ताफ शेख यांच्यावरती आक्रमण केलंय. संघाचे कॅप्टन आहेत आणि आपण पाहतोय जबाबदारी मोठी असेल. कामही मोठं करावे लागेल. मंचही मोठा आहे. समोर विकी मुंडे आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फुलॉत लेनचा बॉल आपण पाहिला. अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. आणि तुम्ही अलीकडचं क्रिकेट जर पाहिलं असेल ना तर गोलंदाजाकडे एक मुख्य अस्त्र आहे आणि ते आपण पाहतो यॉर्कर बॉल. अलीकडे आपण पाहतो वाईड यॉर्कर. त्यानंतर अगदी ब्लॉक करण्याच्या प्रयत्नांमध्ये कित्येक फलंदाज इथे मात्र मोठ्या स्ट्रोक पासून त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे एकदा तोच प्रयत्न आपण पाहिला. फुलॉत लेनचा बॉल होता. साहिल कदम दुर्वर्ण बॉल पर्यंत आलेत आणि त्या अगोदर इथे मात्र बॉलला फील्ड केलं गेलं. एक सिंगल मैदाना मध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळेल. षटक मैदाना मध्ये आपण पाहतोय 5व्या नंबरचं संपले. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या आणि खरं तर 5 षटकानंतर पायरन्स क्रिकेट क्लब लोणी धावफलकामध्ये 52, शेवटचे 12 चेंडू 17 धावेंची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 12 बॉल आणि 17 धावेंची गरज. अजूनही शेवटचे 3 मिनिट जवळजवळ ही मॅच कव्हर करण्यासाठी फिल्डिंग टीमकडे आहेत. आणि ज्या ठिकाणी तुमचा टाइम अप होणार आहे त्याच ठिकाणीच तुमचा एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. त्यामुळे टाइम लिमिटमध्ये ही स्पर्धा आणि ही मॅच कव्हर करणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक मॅचसाठी एक निर्धारित वेळ आहे. त्या निर्धारित वेळेमध्ये ती निर्धारित षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. डिसिप्लिन, शिस्त खरं तर खूप महत्त्वाची आहे. आणि आपण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खरं तर क्रिकेट खेळतोय. त्यासाठी खरं तर तुमच्याकडे डिसिप्लिन असणं, तुमच्याकडे शिस्त असणं आणि रूल्स फॉलो करणं हे खूप गरजेचं असेल. शेवटचे 12 बॉल 17 बनवायच्यात. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा विकी मुंडे इथे पहा तयार आहेत. तर बॉलिंग मार्कवरती
अक्षय नालकर एक अतिरिक्त गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 12 बॉल 17 धाबींची गरज. फुलॉत लेनचा बॉल कमी गती होती. विकी मुंडील पिक करू शकले नाहीत, समजू शकले नाहीत, ओळखू शकले नाहीत. डॉट बॉल येतोय. ह्या गोलंदाजीची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. 11 बॉल शेवटचे बाकी आहेत. अजूनही 17 बनवायच्यात. बॉलिंग टीमला मॅच मध्ये यायची असेल तर इथे विकेट घ्यावी लागेल. गोलंदाज हे विकेटच्या शोधामध्ये आहेत. अक्षय नालकर 11 मध्ये 17ची गरज. समोर विकी मुंडे आहेत. फुल टॉस आणि विकी मुंडे सांगतायत आय एम अ बॉस. चरण येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये 58 धावा आपण पाहतोय. तर एक पारितोषिक या ठिकाणी येते, एक पुरस्कार येतोय. आबा तांबे सर यांच्या वतीने हा पुरस्कार असेल. ह्या षटकामध्ये अक्षय जर विकेट घेत असतील तर त्यांच्यासाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आबा तांबे सर यांच्या वतीने मात्र दिला जाणार आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉलमध्ये गती कमी होती, दिशा पकडू शकले नाहीत. व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉल येतोय. धावफलक पुढे पोहोचेल. स्कोर कार्डामध्ये 59 धावा. शेवटचे 10 चेंडू 10 धाब्यांची गरज. विकी मुंडे आणि अक्षय तावरे ही जोडी आपण पाहतोय. एक मोरगावचे खेळाडू आहेत, एक राहुरीचे खेळाडू आहेत. हो पुन्हा एकदा गती कमी होती. कमी गतीने इथे मात्र थांबवले, रोखले. धावफलकाला स्पीड ब्रेकर लावलाय आणि धावफलक आपण पाहतोय इथे थांबवलाय. शेवटचे 9 बॉल अजून ही 10ची गरज असेल. अक्षय नालकर पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल. मिड ऑफ मध्ये हा बॉल होता. चांगल्या पद्धतीने फक्त बॉलला स्टेअर केलं. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, तो खरं तर इथे पूर्ण झाला नाही. एक सिंगल आली आहे. धावफलकामध्ये 60 धावा आपण पाहतोय. 8 बॉल शेवटचे बाकी. 9 धाब्यांची गरज असेल. समोर अक्षय तावरे आयकॉन तयार आहेत. उंचावून खेळलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. अल्ताफ जबरदस्त कॅच घेत आहेत. कॅप्टन त्या ठिकाणी होते. कॅच ही झाली आहे आणि अक्षय तावरे यांची खेळ ही संपली आहे. विकेट येते. धक्का क्रमांक 5. संधी साधली थेट. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची. थँक्यू. विकेट आली आहे आणि टाइम अप ही झालाय. त्यामुळे एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. अक्षय तावरेची खेळी संपते. कमी गतीचा बॉल होता. उंचावून खेळण्याचा प्रयत्न. लांबी पकडू शकले नाहीत, लांबी मिळू शकले नाहीत आणि अल्ताफ शेख तिथे मात्र एक जबरदस्त कॅच घेत आहेत. विकेट मिळवली आयकॉनची 60 या धावसंख्येवरती. शेवटचे 7 चेंडू 9 धाब्यांची गरज. नवीन खेळाडू मैदानावरती. नाशिकचे असणारे रोहित परब मैदानावरती आलेत. बॉलिंग बॅटिंग मध्ये ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली. गेले कित्येक काळ क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. याही खेळाडूची चर्चा आपण पाहिली. प्रीमियर लीग मध्ये नेहमीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला रोहित परब यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज पुन्हा एकदा संघाला त्यांच्या बॅटिंगची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 9 बनवायच्यात. त्यामुळे खरं तर 7 चेंडूमध्ये इथे मात्र 9 धावा बनवायच्यात. उंचावून खेळलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली. नवनाथ चूक करणार नाहीयेत. बॅक टू बॅक वन्स अगेन. रोहित परब डायमंड डक 0 वरती बाद. संधी साधली थेट. पठ्याने घेतली झणझणीत. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मुळची. प्रशांत तांबे सर यांच्या वतीने ह्या 2 विकेटसाठी अक्षय नालकर याला 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. 2 विकेट्स. खरं तर ह्या मॅचचा चेहरा मोहरा पलटणार का? अक्षय तावरे पाठोपाठ रोहित देखील आपण पाहतोय डगआउटचा रस्त्याला जाताना तुम्हाला पाहायला मिळतील. निराश आहेत, हताश आहेत. पण इथे यानंतर मैदानावरती काय घडणार, काय बिघडणार? अक्षय नालकरनं ह्या षटकामध्ये आपण पाहतोय महत्वपूर्ण 2 विकेट्स मिळवल्या. शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 9 धावेंची गरज.
शाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. काय होणार, कोण जिंकणार दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच? या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं षटक. कल्याण यादव बॉलिंग मार्क वरती आलेत. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय सचिनजी हिंगे सर आणि सुशांत आहेर यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयांचा पुरस्कार कल्याण यादव यांच्यासाठी दिला जाणार आहे. 6 चेंडूमध्ये 9 बनवल्या जाणार की कल्याण यादव ह्या धावा डिफेंड करणार. आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून ह्या गोष्टीची चर्चा ह्या मॅच मध्ये आपण करणार आहोत. स्ट्राइक एंड वरती सेट बॅटल. विकी मुंडे तयार. हो, हा बॉल आपण पाहतोय. एक आगळा वेगळा बॉल पाहायला मिळाला. खरं तर डिसिजन काय असेल? वन बाउन्स डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. एक अनोखा चेंडू तुम्ही पाहिला. बॉल मध्ये गती कमी होती पण बाउन्स भरपूर होता. वन बाउन्स कळवले. यानंतर जर असा बॉल पाहायला मिळाला तर तिथे मात्र तुम्हाला पनिशमेंट दिली जाणार. शेवटचे 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. कशा पद्धतीनं ह्या मॅच मध्ये मात्र ह्या मॅचचा चेहरा मोहरा पलटणार का? या अगोदरच्या षटकामध्ये तुम्ही पाहिलंय लागोपाठच्या 2 विकेट आल्या. अक्षय तावरे आउट झाले. पाठोपाठ रोहित परब देखील 0 वरती पाठीमागे परतले. त्यानंतर मात्र बॉलिंग करणारी टीम ह्या मॅच मध्ये आपल्या नावाची दहशत बनवणार का? शेवटचे 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती कल्याण यादव विकी मुंडेसाठी. फुलटॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. खरं तर बॉल आपण पाहिलं वेगवान होता. दिशा पकडू शकले नाहीत. गती भरपूर होती आणि त्याबरोबर आपण पाहतोय अतिरिक्त धावेने धावफलक पुढे गेले. 61 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. पण ह्या परिस्थितीमध्ये एका धावेला खरं तर खूप इथे इम्पॉर्टंट खूप किंमत असेल. कारण धावा जर आपण पाहिल्या फक्त 8 बनवायच्यात. समोर चेंडू 5 आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये एक डॉट बॉल महत्वाचा असेल. एक धाव इथे महत्वाची असेल. त्यासाठी डॉट बॉल येणं हे देखील मैदानावरती गरजेचं आहे. कल्याण यादव फुल टॉस आणि नो बॉल आणि त्यावरती बॉल येतोय. 4 धावा. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा 4 धावा. नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट. मोठा स्ट्रोकचं लायसन. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर बॉल खाली येत आहेत. कॅच होणार नाहीये. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. डिरेक्ट हिटचा इथे मात्र संधी होती. 2 धावा पूर्ण झाल्या. स्कोर कार्ड पुढे जात आहे आणि त्याबरोबर आपण पाहतोय स्कोर इज अ लेवल. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी 68 धाब्यांवरती पोहोचले. शेवटचे 4 बॉल 1 धावेची गरज. खराब बॉल्स, अतिरिक्त धावा आणि शेवटच्या बॉल मध्ये आपण षटकामध्ये आपण पाहतोय पायरन्स क्रिकेट क्लब लोणी अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभ्या आहे. आणि त्यामध्ये खरं तर विजयाचा शिल्पकार आपण पाहतोय. 19 बॉल मध्ये 40 धावा बनवणारा विकी मुंडे इथे मात्र जो पाहायला मिळाला. शेवटची रन देखील इथे मैदानावरती कंप्लीट. मॅच संपतीये आणि ह्या मॅच मध्ये पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या संघाने मात्र विजयाचं बिगुल वाजवलंय. मॅच आपल्या खिशामध्ये घातली. अभिनंदन टीम. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. थँक्यू. 5:20 झालेत. पुढच्या दोन्ही संघ लगेच रेडी राहा. 5:25 पहिला बॉल पडला पाहिजे. टाइम खूप महत्वाचा आहे. वेळेमध्ये मॅच सुरू होऊन वेळेमध्ये संपणं गरजेचं असेल. टाइम लिमिट बंधनकारक आहे. तर मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे आपण येणार आहोत. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी हा संघ मात्र ह्या सामन्यामध्ये जिंकलाय.
विजेतेपद मिळवले आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच